दोन्ही बोलणं बोलल्या एवढं मी मोठा बोल आहे, पण तुमच्यातलाच एक सहकारी आहे. आपण काय केलात सुरुवातीपासून दोन्ही बोवाळी स्वतःचं आत्मपरीक्षण फक्त करा. कारण आयुष्यभर लोके बुवाला नावं ठेवणारे तुम्ही भजनी बुवा, आणि आज लोके बुवा जर जागेवर आहे, वेळेवर वेळेचं भान ठेवतं, तर तुम्ही काय करत आहात याचं प्रत्येकाने भान ठेवा. माझे परममित्र प्रमोद हिरलेकर यांच्याकडून हा लक्ष्मी हार आला आहे. माझे जवळचे एकदम मित्र आहेत, मनापासून स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. होय बाबा, तुम्ही नाचणार आहात भैया. माझे परममित्र पप्पू थोटम यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. माझे सन्माननीय प्रमोद हिरलेकर यांच्याकडून योगेशसाठी हे 200 रुपयांचं बक्षीस आहे. बुवा रघुनाथ कदम बुवा, आपल्याला विनंती आहे 10 मिनिटं तरी या. माफ करा, सुरुवातीला नाव मी घेतलं नाही, कारण कदम बुवासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ते चंद्रकांत कदम बुवा यांचा वारसा चालवत आहे, आणि या ठिकाणी जी दोन्ही भजनं होत आहेत, आपल्याला कुठे काय वारसा मिळाला काय, मला वाद कोणाशी घालायचं नाही, पण प्रणव, आपल्या वडिलांचं भजन कुठे आहे आणि आपण कुठे चाललो आहोत याचं आत्मपरीक्षण प्रत्येक बुवाने करण्याची वेळ आहे. मी काय मोठा बुवा आहे, मी विचारे बुवांवर 2 मिनिटं बोलणार आहे, पण तुका पहिलं घेतोय काय. हा आम्ही कुठेतरी शांत व्हायला बघतोय आणि तुम्ही आमका परत चाळूक बघतास. वंजारी बुवांचं लग्न लावा, बंडू शेट्टी आहे, 200 रुपयांचं बक्षीस आहे. वंजारी बुवांचं लग्न झालेलं आहे, आणि आज त्यांनी सुंदर, मी म्हणजे त्यांना नावं नाही ठेवणार, पण डबलमारी म्हटल्यावर 12 रंग डबलमारी मध्ये बुवा दाखवावे लागतात. हे गाणं पूर्ण करतो. तुका मी खूप मानते. कशात? तू तेवढं असं मनात वाईट ठेवून भजन करणार बुवाळ आहेस, मी प्रामाणिक सांगते. पण तू सांगितलंस तुझी जर सुताराची शाळा असत तर माझा विद्यापीठा, व 100% मी प्रामाणिकपणे मंडळी सांगतोय, या पवित्र स्थानात बसून आम्ही विलास पाटील बुवांचे चाहते आहोत, श्रीधर मुणगेकर बुवांचे आम्ही भक्त आहोत. बुवा प्रामाणिक सांगतोय, गायन करावं तर याच बुवानी करावं, पण आपल्याकडे काय, त्या विद्यापीठामध्ये तुम्ही कुठे आहात त्याचं आत्मपरीक्षण करा. मगाची बुवा म्हणजे डबलबारी क्षेत्रामध्ये ते किती वर्ष आहेत याचा मला अंदाज नाही, पण तुम्ही त्यांच्यापेक्षा 100% जुने आहात. बुवा यमन रागाविषयी तुमच्या त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. यमन रागाविषयी भजनावर कधी कुणा, माझे आणि गुंडुबुवांचे खूप वादविवाद होतात. मी सध्या ते कमी केले सगळं, पण यमन रागावर जर आपल्या संशय निर्माण होत असेल तर आपण कुठे आहोत याचं आत्मपरीक्षण बुवा करण्याची वेळ आहे. कारण हे भजन आहे, लक्षात ठेवा. आज मी प्रमोद धुरी बुवांबरोबर तुम्हाला कोरसला सांगतो, त्यांच्या मुलाला माहिती आहे, मी शेवटची बारी त्यांच्याबरोबर हिंदळेला केली. बुवा मला वाटतं होते या कोरसमध्ये. मी बारी काय केली, कशी केली, हिंदळे काळ भैरव मंदिरामध्ये हातकंब्याला केली. म्हणजे मी कशा पद्धतीने त्यांच्याबरोबर कार्यक्रम केले. बुवानी जर एका शब्दाने सांगितलं बुवा तुम्ही बाजूला जाता, मी त्यांच्या चरणासमोर नतमस्तक होईन. माझं एकच सांगायचं आहे, प्रत्येक बुवाने आपल्यापेक्षा सिनियर असणाऱ्या बुवाचा रिस्पेक्ट ठेवलाच पाहिजे, तरच ही भजन सृष्टी चालणार आहे. आज कदम बुवा का अजरामर झाले मंडळी, मला सांगा, तुम्ही प्रामाणिक सांगा. चंद्रकांत कदम बुवा का अजरामर झाले
त्यांनी सगळ्याच बुवांबरोबर ते बसले नाहीत, लक्षात ठेवा. एक मोजके बुवा होते त्यांच्या बरोबरच बसले, म्हणून कदम बुवा माझे अजरामर झाले, परशुराम सुतार बुवा अजरामर झाले, विलास पाटील बुवा अजरामर झाले. आम्ही अजरामर नाही होणार. आम्ही असं म्हणत नाही, नवखे बुवा सुद्धा पुढे आले पाहिजेत, पण त्यांच्या लेवलचे दुसरे बुवा ज्युनियर आहेत ना, त्यांच्याबरोबर त्यांनी बसायला पाहिजे. मला काय बाकी बोलायचं नाही. तुका सांगतोय 22 तुझे कार्यक्रम खायचे आहेत आणि शेवटचे 8 खायचे आहेत. तू जर राटेश्वरात मानत असशील तर 8 खायचे आहेत ते नका सांगायचे. खोटा फुगून बोला नको होय. सत्यान चला. मी सांगितलंय तर कॅलेंडर वाचून दाखवलं नाही. माझ्यावर विश्वास नसतो तर या सुताराक आणि या सामंताकीच्या मी खोटा कधी बोलत नाही. माका खोटा सहन होत नाही. खोटा सांगा नको रे लोकांना तुम्ही काहीतरी. सत्यान चला ना. सत्याचा न्याय थोडस उशिरा होईल पण तो होणार, लक्षात ठेवा. त्यानंतर काय, मधल्यावर जबाबदारी. अरे माता भगिनी आपल्या बहिणीसारखी आईसारखी ते बसली, तुमका लाज वाटत नाही? मधलो लांबडो हा काय बुवा. मी ह्या गडीदामाने गावाची माझा एक वेगळा नाता मी सांभाळलेला असेल, समजला. सुरुवातीच्या काळात मी इकडे काय काय केलंय ना डबलबारीच्या माध्यमातून जरा विचार. पण या गावाशी जेव्हा नातं जोडताना आपण त्याच्यामुळे 2 पावलं मागे घेऊची लागतं. बुवा तू मधलो लांबडो हा, मधलो काय करणार नाही हा, बाजूचे आम्ही बाजूक जातो, तुम्ही दोघं नाही शो असं माका काय करूचा. या लेवलला बुवा भजन काय हो. ह्या तुका बोलाक जमला ना. फक्त तू टार्गेट करू गेलो लोक पण ढगावलं ह्याच्यामुळे. देव माझो कसो माझो भावई माझ्या पाठीशी होती ती बघ. 8 वाजता सर माझी भावई माझ्या पाठीशी नाही होती. 8 वाजता कौल झालो. हा माका माझी भावई देवी पावली आणि राटेश्वर जाग्यावर उभं राहिलो. हा नाही तर तुम्ही आज ठरवूनच इल्ला की डोक्याचा काढाप काढायचा. पण प्रणव असल्यामुळे मी तेवढं घाबरत नाही. काय काढाप काढण्याचं काय नसता. शेवटी डबल बारी या लक मारी डबल बारी. आपण एखादं बसलो डबल बारी कसा सहन करूचा हा. मग तो मोठो असा नाही तर लहान असू दे. पण थोडीशी काय होता आमचे पण आता थोडेसे विद्यार्थी डबल बाऱ्या करतो. मग ते आमका गोदरेशन आमच्यावर आणतात. का बसता तुम्ही, हो विषय आहे, बाकी काय नाही विषय. नाही तर तुमच्यासारख्या भजनी बुवांबरोबर बारी करू बुवा आनंद झाला. कुठे भजनाच्या बाबतीत लवलेश कमी नाही तुमच्याकडे बुवा. मी प्रामाणिक सांगतो. आता मगाशी तुम्ही भूपेश्रीचा बोललं काय बुवा. सध्या मोठमोठे बुवा ना भजन सम्राट रागाच्या बाबतीत थूक लावतं. कशी ती तुमका सांगते आता बघा. सारे ग प ध सा ध म ग रे सा. ह्यो भूपेश्री झालो. सारे ग प ध सा ध म ग रे सा. ह्यो भूप झालो. याच्यात देसकार पण झालो. मग तुम्ही परत सांगाल मी जबाबदारीने बोललोय. साधारण नका तो भूपेश्री वाटतं. मी परफेक्ट म्हटलं असते तर सांगणार होता तो देसकारच होतो म्हणून किंवा भूप होतो म्हणून सांगणार. म्हणून मी जरा आता ताक पण फुंकूनच पितोय. होय बाबा. तुमच्यासाठी गाणं म्हणजे जरा पुढे यावं 2 मिनिटं. येवा चलप्प चल गावडा. हा तर तुझा दुसरा विषय काळी 2ची पेटी. वा आपण या क्षेत्रात आहोत त्याच्यामुळे आपण बालिशपणा दाखवू नये. बुवानी सांगितल्याने मी रेग्युलर कार्यक्रम नसले तर दैवताच्या पुढे पण जातोय. सफेद 2 मध्ये गाणं सुद्धा सोप्या नाही, लक्षात ठेवा. खालच्या पट्टीमध्ये येतो ना बुवा त्यावेळी खर्जा आपला व्यवस्थितच लागला पाहिजे. नाही तर सफेद 2 मध्ये मी तुमचं नाव नाही ठेवत कारण तुमची मुलं सोन्यासारखी भजनात बसली आहेत. येवा होईल असतं. चला गावडा नाही का चनप्प चल गावडा. आता ह्या माका गाणं येणार आहे. त्यांना सांगते मी मनोहर तेली पप्पा चला गावाला जाऊया. नाही आम्ही आले ऑर्केस्ट्रा बंद केलो. आपण आज बुवा खरोखर देवा शपथ मानतोय. हा खायच्या गाण्यांची लेवल खरी नेऊन ठेवलास. देवा शपथ मका ना ह्याचा गाणं लय आठवला तुमचा. आधी मी पहिलं एक पाळणा म्हणतोय छत्रपतींचा. मी जास्त गाणी म्हणणार नाही बुवा. 1.25 तास तुम्ही घेतलात. तुम्ही आज इल्यापासून ठरवलेला का मंडळात किंमतच द्यायची नाही. इल्यापासून हो गेली त्याची 10 मिनिटं काढा. मंडळाने 35 दिल्या. मी म्हणते 45 तरी आमची तुझे किती झालो वेळ. थांब ऐकूया ना आपण. लोक ऐकावे मनाचे ऐकावे जनाचे करावे मनाचे. किती झालो वेळ. हा म्हणजे माका वाटलं माझा गाड्यावर पुढे हो असं नाही. ते दोघे तिघे जण सांगतायत. आता तुमचं ह्याच्यात युट्यूब वर पैसा होतो तुम्ही शोधा. हे काय मी आणलेले नाही.
नाही नाही हो असं नाही आहे. राकेश्वराला समोरून सांगतो, खोटे आरोप करू नका. त्यांना त्यांचा गाव विचारा. आम्ही सकाळपासून आणला होता का? हा मग असं काय बोलताय? त्यांनी मला सांगितलं कालच्या वारीला, काल गुंडूपवांची आणि माझी वारी होती, आम्हा दोघांनाही ते त्या मंडळाने बोलावलंय म्हणून. असं काय करता तुम्ही? त्यांचं आडनाव पण मला माहिती नाहीये. हा हा असं तुम्ही एखाद्या कलावंताला बोलवून त्यांचा अपमान करू नका ना. मी राजेश्वराची शपथ घेऊन सांगतोय, सगळे माझे कोण होते तुम्हाला सांगतो. राज वर्धेकर माहिती आहे तुम्हाला, तुषार परब माहिती आहे, आपला तुषार शिंदे. हे माझं थोडंसं ऐकायचे, नाकारतच नाही मी, पण हे बिचारे तुमच्या शब्दासाठी कुडाळवरून आले आहेत. माझे आणि तुझे कोण नाही आहेत. आणि ह्या सरस्वती हात लावून सांगते, मी खोटा कधी बोलत नाही. गाली दीट लावलं, प्रत्येक गाण्याचं बुवा ना एक ठेवण आहे. मी तुम्हाला सांगण्या एवढा मोठा बुवा नाही, कारण तुझ्याकडे जे पकवास वाजत बसतात त्यांना याच्यातलं भयंकर नॉलेज आहे. आणि ते मला कित्येक वेळा, या दिवशी मी आणि कोण रे आपल्या मुरुडला प्रवीण सुतार बुवा होतो, बुवाला विचार, आपला हाच होता माझ्याकडे प्रणव. एकही शब्द मंडळी तुम्हाला सांगतो, एकही शब्द न बोलता वारी करायला सांगितलेली. 15,100 रुपये बक्षीस मला झालेलं त्या ठिकाणी, आणि साक्ष त्याला प्रणव धुरी आहे. म्हणजे भजनं पण चालतात काही ठिकाणी, आणि माझ्या देवगडमध्ये थोडंसं बोलणं पण चालतं, भजन पण चालतं आणि मनोरंजन पण चालतं. कारण देवगड म्हटल्यावर परिपूर्ण डबल बारी क्षेत्रामध्ये. गाली पीठ लावून बाळा, काजळ घाला अशी बुवा मग परिस्थिती आहे. आपण जर 1.25 तास घेतला, तिरंगी सामना आहे बुवा. त्याच्यामुळे मी तुम्हाला दोष देत नाही. तुम्ही एक गाणं म्हटलात मग अशी, मला वाटतं तू ढोलकी त्याला घेतलेली, प्रेमाबरोबर लग तुला. बुवा हे प्रेमगीत आहे, त्याच्यामुळे ते प्रेमगीत आपण कुठे म्हणायचं, काय म्हणायचं, हे तुमच्यासारख्या बुवाला आम्ही सांगणं म्हणजे चुकीचं आहे. प्रेमावर वरलं ग तुझं, आता मन वरलं ग तुझं, गद्दारी करून तूच म्हणजे गद्दार मला पाखरा. हे गाणं बुवा प्रेमगीत आहे, आणि तो कंटाळलाय जीवाला म्हणून आझाद केलाय. तो बोमटन खेळा सांगा प्रत्येक गाण्याची. आता मला एक सांगा, होय होय जरा थांब, जरा थोडासा मी भजन करतोय, मग बघूया. आता हे गाणं मला इथे म्हणायचं का कुठे म्हणायचं सांगा. शुक्रतारा, बघा एक सांगा, या गाणं आहे म्हटलं तर शुक्रतारा चांदले बोमटन मारा जो नाही तो गाणार हो. जागा आणा प्रत्येक गाण्याची. मी नावं नाही ठेवत किंवा तुम्हाला शिस्त नाही शिकवत आहे, पण तुम्ही जो काय आज नॉनस्टॉपपणा दाखवलात भजनामध्ये बुवा, नाही उपयोग असा. मी प्रामाणिक सांगतोय. इथं म्हणून ते ठीक आहे, सगळे असं नाही चाललं. गाड्यांची बुवा जागा आहे. कॅलेंडर फुल वगैरे तुम्ही मगाशी उल्लेख केला बुवा, कॅलेंडर फुल आहे ते आहे.
नाकारून काय संबंध आणि तो आमचे कार्यक्रम आहेत, आम्ही तुम्हाला दोषच देत नाही. पण बुवानी एक मुद्दा चांगला उपस्थित केला मगाशी की रेग्युलर बारी असणारा बुवा या लेवलला गाऊ शकत नाही. हा बुवा तुमचा एक मुद्दा बरोबर आहे. तुम्ही गजराची वाट बघू नको आता. हा तुका काकड आरतच सत्यनारायणाची करून देणार. दोष माका द्यायचो नाही. आणि सुरुवातीक तू चुकलो, सुरुवातीक तू सव्वा तास तू घेतलो, तुझी रीत त्यांनी ओढल्या. ह्याच्यात आम्ही मरतो कर्मात. आमका काय बोलाक येत नाही. आम्ही बोलाक लागलो तर आमच्यासारखं नालायक सिंधुदुर्ग दुसरं बुवा नाही. पण आम्ही काहीतरी जाग्यात येतो. आमच्या पंचक्रोशीत कार्यक्रम असतो. गौडा कुंभार मारीत घोडनवरा, छदप्प जलगौडा कुंभार मारीत घोडनवरा. येवा येवा वाईट जेवा नाही येऊचे नाही. कन्नक तंदीला आज वंजारे बुवांकडून मला काहीतरी ऐकायची आज इच्छा होती. कारण मी सांग कधी नाव काय राजू शेट्टी या माणसांना का 2 महिने लय छाळल्या देवा शेपट. हा तुम्ही घाले नाचलाच ना. अर्ध्यात म्हणजे ते लोकात गेले. आता बुवा हे सांग कधी हे गाणं त्या प्रियसीच्या मनापर्यंत भरलं पाहिजे. तर तुम्ही आता काय हात दाखवता तुमचा वय हा. रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या मुलातला, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात. रंग कधी कळणार परत एक बुवानी मुद्दा सांगितला तुझ्या लक्षात नसत. महाराज म्हणतात तरी गजर माझ्याकडे द्या. 2-4 अजून आवाज काढले का माझी बारी पुरी झाली. वा त्यांचा बोलायला आपण हा आपला जो सामना चालू आहे भजनावर विषय आहे. आपला तुमच्या वैयक्तिक विषयावर मला काय देणं घेणं नाही. हा बाबा काय लग्न कोणता वळीव द्या. हा श्रीकांतचा माका 100 रुपये श्रीकांतने पाठवले नाही. आमच्या बुवानी काय सांगितलं सीता पवित्र मिळाली ही रावणाची ताकद 100% बुवा असेल. पण जरी पवित्र मिळाली तरी प्रभू रामचंद्रांनी सीतामाईला अग्नी परीक्षा द्यायला लावली. लक्षात ठेवा अग्नी परीक्षा द्यावी लागली सीतामातेला. स्वतःच्या बायकोवर पण त्यांनी अविश्वास दाखवला. कारण काय तोच मेसेज संपूर्ण राज्यात जाणार म्हणून. अनिल तेली यांच्या स्मरणार्थ मनोहर तेली यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. गाणी जरा माका येतात तीच सांगा. बाकी हे बघा बाकीचं काय अकडे हे बघा आमचं डॉन बसलो हा. तर दुसरं बुवा गाणं मगाशी तुम्ही म्हटलं ते आणि फक्त ते कसं आहे बघा. मी काय तुम्हाला शिकवण्यावर आलंय. कारण जरा पेटीला लेवल द्या. हा
माझं असं मत आहे की आपण फास्ट जर ही गाणी म्हटली तर बुवा त्या गाण्याचा रस निघून जातो, बाकी काय नाही. ते महिलांनी गाणं गायलेलं आहे, एकत्र समूह गीत आहे ते बुवा. आमच्या प्रमोदजी हिरलेकर यांच्या मुलीचा वाढदिवस काल म्हणजे 13 तारीखला होता. तिच्यासाठी 2 ओळी म्हणतो मी. सुरुवातीलाच 1000 रुपयांचं बक्षीस होतं मला. सारा दिवस आज घाईचा वाढदिवस आज गौरीचा आपले इष्ट मित्र सारे येती भेटायला, आपले इष्ट मित्र सारे येती भेटायला. आल चाल भेट घेती आज शुभ दिनाला, आज शुभ दिनाला. आशीर्वाद देती आशीर्वाद देती दीन भाग्याचा, आशीर्वाद देती दीन भाग्याचा. कष्ट केले त्यांच्या हो आई वडिलांनी, कष्ट केले त्यांच्या हो आई वडिलांनी. कवीला वास त्यांच्या साऱ्या मुलांनी, कवीला वास त्यांच्या साऱ्या मुलांनी. आदर्श हो घ्यावा, आदर्श हो घ्यावा या कुटुंबाचा, आदर्श हो घ्यावा या कुटुंबाचा. सारा दिवस आज घाईचा, सारा दिवस आज घाईचा, सारा दिवस आज गौरीचा. म्हणतो पक्षामध्ये बाळासाहेबांना कधी तोलू नका. मराठी माणसासाठी, हिंदू जनांसाठी मुंबई महाराष्ट्रामध्ये एकतर्फी लढणारं नेतृत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे. कोणीही कधी त्याला एका पक्षाचे होते असं म्हणू नका. महाराष्ट्रामध्ये एकच ढाया वाघ हो जन्माला, या वाघानं महाराष्ट्र गाजला. हिंदू जय संघाट त्याला मंदी आला. बाळासाहेब जीवन जगले जगले काही तत्वाची तडजोड केली, तत्वज्ञान नाही ठेवली. काही तत्वाची तडजोड केली, तत्वज्ञान नाही ठेवली. बाळासाहेबांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. पंचरत्नांची आठवण
तुम्ही आता म्हणाल की यांनी मगाशी सांगलेलं की विद्यापीठच आमच्याकडे हा विद्यापीठात आपण काय शिकतो ह्याचं भान पाहिजे ना. आज मी प्रामाणिक सांगतो बुवा, तुम्ही माझ्यापेक्षा महान आहात, पण आपले गुरु जर 100 रुपयाचं गात असतील तर विद्यार्थ्याने 5 पैशाचं गायलंच पाहिजे, नाही तर त्याचं नाव लावायचं नाही, असं माझं मत आहे. कदम बुवांची शाळा, परशुराम बुवांची शाळा लोकांना, लहान मुलांना काय कळणार मला सांगा ना तुम्ही. म्हणून आम्ही तुमच्यासारख्या बुवांचा आदर करतो, कारण तुम्ही ही परंपरा टिकवून ठेवली आहे. आज कदम बुवा कोण आहेत, या लहान लहान बुवाला काय कळणार आहे. आम्ही भजनी बुवानी त्यांची आठवण करून दिली पाहिजे ना, म्हणून पंचरत्नांची आठवण थोडक्यात करतो. राजे इथे गाजले, राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. ए गाडी, साईडला गेलं तर पहा. आवाजामध्ये शार्पनेस पाहिजे. आवाज आमचे जोईल बुवा पण लावतो. राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चवदार रायगडावर शिवराया काय गेलो. मला बटन चालवलं का. रायगडावर शिवरायांचा राजा विजय घडाला, दलितांचा राजा माडी असे धर्मनी दोन्ही बाई बुवा गाणी खूप सुंदर म्हटलं तुम्ही, ती मला पण जमणार नाही. आहे जे आहे ते नागवा, ते गाणं बुवा खूप सुंदर म्हटलं तुम्ही. मला अजून त्या माहिती पण नाही, त्याचे आता स्वर काढून घेऊन झाले. म्हटलं घरी म्हटलं काय भुजबळे पुढे होतं. पाटील बुवा राम नाम घ्या, राम नाम घ्या, काशीराम करून परशुराम सुद्धा
ब्रह्मदेव विश्वकर्मा सांगे आपुली व्यथा ब्रह्मदेव विश्वकर्मा सांगे आपुली व्यथा सांगे आपुली व्यथा ऐका तुकाराच्या ऐका सुताराच्या हातकऱ्याची कथा म्हटल्यावर असं लव जरा फुलता ना तुमची तुझं नाव पण छान आहे हा हा पण तुझं नाव छान आहे प्रेम एखाद्या केल्यावरच वाटतं असं भारी भारी पण प्रणवला आमच्या चांगली साथ देतो बरोबर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा तर तिगवल्या बदन तुतार होती एक नाही तुताराशिवाय काय नाही किती पण प्यावा तुम्ही तुताराशिवाय पर्याय नाही आणि तुताराच्या शाळेशिवाय अजिबात नाही आमचा विद्यापीठ आहे विद्यापीठात हो वाजणार रे मी तो मुद्दा डाय धरू गयो होतो लय चिडणार होतो मग विद्यापीठात येतो नंबर कितवा तो यो म्हणता मी मॉनिटर होतो यो वर्गात हो यो लास्ट बेंचवर होतो पण मुला पुढे होता दोन्ही बहुतेक त्यांनी मॉनिटर बदलले नाही वाटतं असं नाही प्रगती करा माझ्या तालुक्याचा जिल्ह्याचं नाव मोठा करा मगाशी पण राग कैतो दिल्ला देतो कलावती होतो काय जनता मोहिनी होतो येतो खरं सांग मध्ये मध्ये त्याच्यात रेप पण लावी हा सांगा ठेवते बसू नको चला एक कडवं घेतो आणि गजराला सुरुवात करतो बुवांना वेळ मिळाला पाहिजे वेळ संपला नाही आहे माझा 3:45 पर्यंत बुवा तुम्हाला मी द्यायला पाहिजे होतं पण 5 मिनिटं अजून लेट होतील एक गाणं घेऊन देतो आम्हाला पण कार्यक्रम उद्या माझा शेवरेला चव्हाण बुवांबरोबर कार्यक्रम आहे दाताच दातवन घ्याल तुम्ही गाण्याची हे माहिती आहे नाही तर बघ घे दाताच दातवन घ्याल तुम्ही गेली कुंकू घेऊन उमनाला सफाऱ्याच्या पुढे स्टँडर्ड आपलं टिकवायचं काय मामा दातात दातवन घ्याल तुम्ही कुंकू घ्या तुम्ही काढ मने बाई सोया Thank you.
रघुनाथ बुवाला गजर देतो. महिला वर्गाची मी माफी मागतो. मी नेहमी जी भजनं करतो युट्यूबच्या माध्यमातून बघा, दोन गोष्टी चांगल्याच सांगण्याचा नेहमी प्रयत्न करतो, पण आज भजनाची दिशाच बदलली, त्याच्यामुळे माझा पण नाईलाज आहे, माफ करा. बरोबर ना? युट्यूबला बघताच ना तुम्ही, नका बघितलं राहा. खोट्याला इथे माल लबाडीच्या दुनियेत सत्य पचे न कुणाला, ऐसी जगाची रीत. खोट्याला माल आहे आणि सत्य कुठेतरी लपलं जात आहे, लक्षात ठेवा. माझ्या तरुण वर्गाला आणि भगिनींना सांगतोय, सुरुवातीला पण सांगितलं सत्याचा विजय होणार, पण थोडा उशीर लागेल. ऐका, खोट्याला इथे माल लबाडीच्या दुनियेत सत्य पचे न कुणाला, ऐसे जगाची रीत. या जगामध्ये सर्व गुण संपन्न सदासुखी असं कोण नाही. माणसाच्या आयुष्यात 80% दुःख आहे आणि 20% फक्त सुख आहे, लक्षात ठेवा. संत सुखी नव्हते पण ते समाधानी होते. आपण सुखी आहोत पण समाधान नाही. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करा. लय वाजवून घेते तुझ्या वाजवून द्या
भजला तुला काकळू मी कमला भजला तुला काकळू मी कमला काळीबाईला 50 रुपये कशी येते ती सांग. शरद कोण शरद शेलार काळी महिना गजर सुरू करतो. तुम्ही माहिती काळी महिना दिसते करून खायच्या गाण्याला मागे काहीतरी म्हणू सूर काढते मी म्हणा तुम्ही येईल कोरोना जाशील मरून लोके तुला टाकील पुरून घे ग प्रेम. तुमचं लगीन झालं ना हो? तुमचं गाणी भारी फेसबुक जर काही निवडतो असं बनणारे बुवा तर ह्या माणसाक नाही एखाद्या बुवा घडवून काळी महिना दिसते करून होईल कोरोना जाशील मरून लोके तुला टाकील पुरून वेग प्रेम ठीक आहे, धन्यवाद. या ठिकाणी गजर घेतो आणि गोवाला संधी देऊया. खूप वेळ झालाय.